शिवम शुक्ला आपण कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा. हॅलो हॅलो काय पाहिजे काय त्याला पाहिजे काय पण इथे बोल इथे बोल. चला स्पीडअप करायचंय. षटकांचा सामना राहील. 5 ओव्हरची ही मॅच राहील आणि 2 ओव्हर पॉवर प्ले असेल. 2-1-1-1 असं गोलंदाजीचं समीकरण देखील असेल. तर शाबाज संघ आपला 12वा खेळाडू देखील पाठवायचा आहे. शाबाज संघ आपला 12th मॅन पाठवा. तर कोणत्या प्रकारची इथे चूक झाली तर आपला 12th मॅन इथे उपस्थित पाहिजे, नाहीतर कमिटी याला जबाबदार राहणार नाहीये. तर शाबाज संघ आपला 12th मॅन पाठवायचा आहे. तर निलेश कोळी आपल्याला विनंती असेल आपला 12th मॅन पाठवा. शाबाज संघ फरहान चौधरी आपल्याला विनंती असेल आपला 12th मॅन आपण पाठवायचं इथे. तर पहिलं षटक घेऊन नक्कीच गोलंदाजी मार्कवर आई माऊली शाबाज या संघाकडनं मंदार कोळी आपल्याला बघायला मिळेल इन ऍक्शन पॉवर प्लेचं हे पहिलं षटक घेऊन. तस तर जर आपण फलंदाजीसाठी बघितलं तर लोहित आणि आत्मजित ही जोडी आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळेल. मंदारचा हा पहिला चेंडू आणि पहिला चेंडू नक्कीच रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झाला. चांगली गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती नक्कीच गोलंदाजी केली जाते मंदारच्या माध्यमातून. डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात आपल्याला म्हणता येईल ती आई माऊली शाबाज संघाची. आणि हा दुसरा चेंडू फुल खेळ, चेंडू खाली गुड्डू येतोय आणि इथे झेल टिपला जातोय. मंदारची ही पहिली विकेट. नक्कीच चांगला खेळ आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळतोय. टप्पा थोडासा ह्या वेळेस मागे ठेवला गेला, बॉडीमध्ये चेंडू टाकला गेला आणि पुल करण्याचा प्रयत्न देखील झाला आणि चांगला झेल तिथे गुड्डूच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाला. फलंदाज लोहित कुंदर बॅक टू डग आउट. गोल्डन डकचा शिकार नक्की ठरला आणि बॅक टू डग आउट देखील आपल्याला जाताना बघायला मिळतं. तदनंतर नवीन फलंदाज मैदानामध्ये ॲट नंबर 3 1 डाऊनच्या स्वरूपामध्ये लकी सिंग देखील आपल्याला बघायला मिळेल. आता लकीच्या खांद्यावरती देखील जबाबदारी असेल आपल्या संघासाठी, कारण लोहित सारखा फलंदाज देखील बाद झालाय. कारण ज्या लोहितकडे मोठे फटके खेळण्याची आणि चांगला टेम्परामेंट ज्याच्याकडे आहे तो लोहित 0 वरती बाद झालाय आणि मंदारला मिळाली ही विकेट. दुसऱ्या चेंडूवरती चांगली गोलंदाजी आपल्याला मंदारची बघायला मिळते. टप्पा पडल्यानंतर वेग देखील गती प्रहार नक्कीच गतीवरती प्रहार होतोय. गुड लेंथ वरती नक्कीच गोलंदाजी केली जाते मंदारची. आणि तिसरा चेंडू गोलंदाज तयार, सामना करेल पहिला चेंडू नक्कीच फेस करेल ह्या इनिंगचा आपला लकी सिंग. गोलंदाज तयार, तिसरा चेंडू
यावेळेस नक्कीच हलक्या हाताने चेंडूला ढकलून दिलाय आणि एक सिंगल नक्कीच मिळते अक्षयाला. चेंडू खाली चांगलं कलेक्शन देखील आपल्याला अक्षयचं देखील बघायला मिळालं आणि आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. 3 चेंडू मध्ये सीबीडी किंग संघाचा नक्कीच यावेळेस नक्कीच पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धाव फलक पुढे सरसावतोय. धाव फलक संपुष्टात 2 आकड्यावरती आतापर्यंत चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते मंदार कोळीच्या माध्यमातून. पहिला चेंडू डॉट आला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती एक विकेट देखील मिळाली. यावेळेस पुन्हा एकदा पुल केलाय. चेंडू जातो 1 बाउन्स 2 बाउन्स सीमा पार 4 धाव्यांसाठी पंचांचा इशारा आलाय. 4 धावा मिळतील. ते 4 धाव्याने धाव फलक पुढे सरसावलाय. धाव फलक संपवतोय 6 आकड्यावरती. मंदारच्या षटकाचा विचार केला तर अजून देखील मंदारच्या षटकाचा विचार केला तर 2 चेंडूचा खेळ अजून शिल्लक असेल तर 2 चेंडूवरती मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असेल. पॉवर प्लेचं हे पहिलं षटक मंदार कोळी इन ऍक्शन. डेड बॉल नक्कीच घोषित केला गेलाय. सुरेख चेंडू बॅटची एज आणि आत्मजित देखील इथे बाद झालाय. फलंदाज क्रमांक 2 देखील इथे बॅक टू डग आउट. गोल्डन डकचा शिकार आत्मजित. माफ करा, 4 धावा नक्कीच त्याच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. 4 धावांवरती आत्मजित बाद झाला. एक मोठा फटका खेळला, त्यानंतर बाद झाला आत्मजित. चांगली गोलंदाजी आपल्याला मंदारची देखील बघायला मिळते. 5 चेंडू नक्की टाकले गेले. 5 चेंडू मध्ये 6 धावा खर्च केल्यात. 2 गडी देखील बाद केले गेलेत. लोहित आणि आत्मजित सारखे 2 मातकदार फलंदाज देखील बाद झालेत. आणि आता 4 नंबरवरती नक्कीच सेकंड डाऊनच्या स्वरूपामध्ये अजून एक धाकड बल्लेबाज ज्याला ओळखतात फलंदाज राहुल जठार आपल्याला मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी बघायला मिळेल. राहुल आणि लक्कीवरती नक्कीच आता जबाबदारी असेल. मोठे फटके खेळावे लागतील जर चांगलं टार्गेट इथे सेट करायचं असेल तर. मंदारची चांगली गोलंदाजी आतापर्यंत आपल्याला बघायला. शेवटचा चेंडू असेल ह्या षटकामधील. शेवटचा बॉल. तर चला स्पीडअप करा, जास्त टाइम घेऊ नका प्लीज. ह्यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल येतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 6 धावा. चांगली गोलंदाजी आतापर्यंत मंदारची आपल्याला बघायला मिळाली. फक्त खर्च केला 6 धावा आणि 2 गडी देखील बाद केले गेलेत. 5 षटकांचा हा सामना राहील. P2चं दुसरं षटक घेऊन सचिन आपल्याला इन ऍक्शन बघायला मिळेल. 6 चेंडू टाकण्यासाठी रॅडम ओव्हर नक्कीच फेकले जातील.
सचिन नक्कीच झालाय गोलंदाजीसाठी आणि स्ट्रायकिंग फलंदाज लकी सिंग देखील आपल्याला बघायला मिळेल. सचिनचा हा चेंडू चांगला चेंडू आपल्याला बघायला मिळेल. सन्मान दिलाय त्या चेंडूला. डॉट बॉल येतोय. चांगली सुरुवात पुन्हा एकदा शाबाद संघाकडून आपल्याला बघायला मिळेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळा पूल करण्याचा प्रयत्न. चेंडू खाली मंदार आलाय आणि लकी देखील बाद झाला. इथे तिसरी विकेट आपल्याला सीबीडी किंग संघाची बघायला मिळते. चांगली गोलंदाजी आयमावली शाबाद संघाकडनं बघायला मिळते. पहिल्या षटकामध्ये जर विचार केला तर मंदार गोलंदाजी करत असताना दोन फलंदाज देखील बाद झाले. त्यानंतर आता सचिन देखील गोलंदाजीसाठी आला आणि दुसरा चेंडू फेकत असता आणि दुसऱ्या चेंडूवरती फलंदाज लकी देखील बाद झाला. मागच्या षटकामध्ये विचार केला तर पहिला बॉल डॉट आला होता आणि नंतर दुसऱ्या चेंडूवरती एक फलंदाज बाद झाला. ह्या षटकाची सुरुवात देखील तशाच पद्धतीने झाली आहे. पहिला चेंडू डॉट आलाय आणि नंतर दुसऱ्याच चेंडूवरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑनच्या दिशेला, पण तिथे मंदार देखील तैनात होता आणि फलंदाज लकी बाद झालाय. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते लकी सचिनच्या माध्यमातून. सचिनचा विचार केला तर चांगला टप्प्यावरती गोलंदाजी करण्यासाठी, चांगल्या लाईन गुड लेंथवरनं गोलंदाजी करण्यासाठी हा सचिन ओळखला जातो नवी मुंबईमध्ये. तो सचिन लंगी आपल्याला इन ॲक्शन आता बघायला मिळतो. 4 चेंडू नक्कीच शिल्लक असतील या षटकामधील. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आला. नक्कीच नवीन फलंदाज जय ठाकूर देखील बघायला मिळतो. जयचा विचार केला तर अवघा 19 वर्षांचा खेळाडू आहे, पण ह्या खेळाडूमध्ये ताकद आहे मोठे फटके खेळण्याची. चांगली बॅटिंग त्याची आतापर्यंत. आपण पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका लॉंग ऑनच्या दिशेला. पुन्हा एकदा मंदार चेंडू खाली आलाय. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. जयने नक्कीच आपलं खातं इथे ओपन केलंय आणि चांगल्या टप्प्यावरती पुन्हा गोलंदाजी सचिन लांगीची. अजून देखील या षटकाचा विचार केला 3 चेंडू नक्कीच हाताळले गेले. 3 चेंडूवरती 1 धाव खर्च केला. 7 धावा नक्कीच फुलकार आपल्या पकडला. स्ट्रायकिंग आता फलंदाज असेल राहुल जठार. राहुलच्या खांद्यावरती याचा जबाबदारी असेल, कारण राहुल देखील मागच्याच आठवड्यामध्ये जेव्हा ह्या मैदानामध्ये टुर्नामेंट खेळली गेली तेव्हा मोठे फटके. ह्या वेळेस चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली राज नक्कीच येतो आणि झेल घेण्याचा प्रयत्न. झेल नक्कीच ड्रॉप केला गेला. राहुल जठार सारखी विकेट इथे सोडली गेली आहे. झेल घेण्याचा प्रयत्न देखील झाला पण धरती मातेला अर्पण केला. या षटकामध्ये देखील तशाच पद्धतीचं क्रिकेट आपल्याला बघायला मिळतं. विकेटचं पतन, चौथ्या विकेटचं पतन देखील इथे होणार होतं, पण राजच्या माध्यमातून सोडला गेलेला हा झेल महागडा ठरेल का शाबाद संघासाठी. अजून देखील या षटकामधील 2 चेंडू शिल्लक असतील तर 2 चेंडूवरती चांगली गोलंदाजी आपल्याला सचिनची देखील बघायला मिळेल. जरा चांगली गोलंदाजी केली जाते. राहुलला इथे जखडून ठेवलंय. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न राहुलकडनं होतोय, पण चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी सचिनची आपल्याला बघायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका, पण डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय आणि शेवटचा चेंडू असेल तर शेवटच्या चेंडूवरती सेकंड पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आणि दुसऱ्या षटकातील हा शेवटचा चेंडू. यावेळेस पॉइंटचा कट केलाय. चेंडूला चांगला फटका, डोळ्यांच्या पापण्या फेडणारा हा फटका राहुलच्या बॅटमधनं येतोय. हा षटकार चेंडू जातोय सीमापार 6 धाव्यांसाठी. तर 6 धाव्यांचा फलक 15 आकड्यावरती. नक्की 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 15 धावा.
आणि तिसरं षटक टाकण्यासाठी पुन्हा एकदा आमंत्रित केलंय मंदार कोळीला. ज्या मंदारने पहिलं षटक हाताळलं होतं त्याच मंदारला इथे आता आमंत्रित केलं गेलं आहे तिसरं षटक टाकण्यासाठी. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पहिल्या षटकामध्ये झाली होती, तशाच पद्धतीची गोलंदाजी आता देखील करावी. जय ठाकूर पहिला चेंडू फेस करत असतं आणि चांगली गोलंदाजी ब्लॉक होल बलचा चेंडू होता. क्रिकेट क्षेत्रातील ब्रह्मास्त्र इथे वापरलं गेलं आणि डॉट बॉल आलाय. काय गोलंदाजी करतो, वेगावरती इथे स्वार देखील येतो आणि अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते मंदार कोळीच्या माध्यमातून. ह्यावेळेस चांगला फटका देखील आपल्याला लॉंग ऑनच्या दिशेने बघायला मिळतोय. गुड्डू नक्की चेंडू खाली आला, एक धाव कंप्लीट केली जाते. एके धावेने धाव फलक पुढे सरसावलाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 16 धावा. चांगली गोलंदाजी मंदारची आपल्याला बघायला मिळते. स्ट्रायकिंग फलंदाज राहुल जठार. राहुलने मागच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती पॉइंटच्या दिशेने कट करत असताना एक षटकार देखील लगावला. चांगला फटका आता मंदार नक्कीच असेल. राहुलचा एक कॅच देखील ड्रॉप केला गेला जातो. राहुल आता इथे विस्फोटक ठरेल का, त्याच्या माध्यमातून विस्फोटक फलंदाजी केली जाईल का. तर मंदारचा हा तिसरा चेंडू स्लोअर वन चेंडू होता. लोअर फुल टॉस चेंडू क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत एक सिंगल देखील इथे कंप्लीट केली जाते. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला पण बॅटच्या वरच्या साईडला देखील चेंडू ब्रश झालाय आणि सिंगल मिळाली. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावफलक 17 आकड्यावर. अजून देखील या षटकाचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. मंदार गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळतोय. मंदारचे अजून 3 चेंडूवरती चांगली गोलंदाजी करावी लागेल मंदारला. जरा धावांपासून वंचित ठेवायचं असेल सीबीडी किंग संघाला तर चांगली गोलंदाजी आता पुढच्या 3 चेंडूवर देखील करावी लागेल. ह्यावेळेस कव्हरच्या दिशेने खेळलेला हा फटका झेल नक्कीच घेण्याचा प्रयत्न झाला पण 1 बाउन्स कलेक्ट केला चेंडू आणि किंगच्या संघाच्या खेळाडूंसाठी नक्कीच इथे प्राइज लागू केलाय. तर प्रत्येक 6 साठी सीबीडी किंग संघाकडनं प्लेयर्सला 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल प्रत्येक 6 साठी.
यावेळेस ऑफसाईडला नक्कीच ब्लॉक होल चेंडू टाकला गेला. लॉंग ऑफच्या दिशेने खेळलेला हा चेंडू एक सिंगल इथे मिळते. ते सिंगलच्या साह्याने फलक पुढे सरसावलाय 20 आकड्यावरती. अजून देखील शेवटचा चेंडू असेल तर सीबीडी किंग्सच्या खेळाडूंना नक्कीच सुवर्ण संधी असेल. सुवर्ण संधी असेल प्रत्येक 6 साठी सीबीडी किंग्स संघाकडनं 100 रुपयाचं पारितोषिक. आणि यानंतरचा होणारा सामना शेवटचा चेंडू. यानंतरचा होणारा सामना सीवूड 48 वर्सेस एपी बॉईज नेरूळ या दोन संघांमध्ये ही लढत देखील आपल्याला बघायला मिळेल. यावेळेस कार्पेट अक्षय चेंडू खाली आलाय मिड विकेटच्या दिशेने. नक्कीच षटक संपुष्टात येतं तिसरं देखील अक्षय मंदारचं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर दाखल करावा लागला 21. तर चला सीवूड 48 आणि एपी बॉईज नेरूळ दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय. सीवूड 48 आणि एपी बॉईज नेरूळ. भावेश नक्कीच झालाय गोलंदाजीसाठी. भावेश भोईर नक्कीच झालाय गोलंदाजी मार्कवर. चौथं षटक घेऊन सामना करेल राहुल चटार. त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका आपण बघितला. यावेळी ब्लॉक होल पैसा चेंडू क्रिकेट क्षेत्रातलं ब्रह्मास्त्र इतर वापरला गेलाय. 22च्या माध्यमातून राहुलला इथे नक्कीच थांबवलं गेलं. चांगला चेंडू पिच केला गेला. पहिला चेंडूवरती डॉट बॉल येतोय. जर आतापर्यंत जर बघितलं तर पहिलं चेंडू डॉट आल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती विकेट नक्कीच मिळते. पण यावेळेस देखील समीकरण होईल का? आतापर्यंत चौथं षटक हाताळलं गेले आणि चौथ्या षटकात देखील पहिला चेंडू डॉट आला. पुन्हा एकदा स्टेप आउट होऊन मारण्याचा क्रॉस बॅटेड फटका. एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते. चांगली गोलंदाजी भावेशच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळते. एक सिंगल मिळते. त्या सिंगलचे सेकंड धाव फलक 22 आकड्यावरती. तर चला सीवूड 48 आणि एपी बॉईज नेरूळ दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचंय. तर कॅच नक्की ड्रॉप केला गेला इथे फॉरांच्या माध्यमातून जय ठाकूरचा. यावेळेस राहुलच्या बॅटमधनं येतोय लॉंग ऑनच्या वरून सीमा पार साधण्यासाठी षटकाराच्या साह्याने फलक पुढे सरसावले. तर माफ करा यानंतरचा होणारा सामना एकविरा बेलापूर वर्सेस एपी बॉईज नेरूळ. तर दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण यायचंय. तर पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा इशारा व्हाईटच्या सहाय्याने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक पुढे जाऊन 30 आकड्यावरती. 22च्या षटकामध्ये नक्कीच राहुलच्या बॅटमधून एक मोठा लॉंग ऑनच्या वरनं एक फटका देखील आपल्याला बघायला मिळाला. तर चला एकविरा बेलापूर विरुद्ध एपी बॉईज नेरूळ दोन्ही संघाच्या कर्णधाराला विनंती असेल की आपण टॉस साठी यायचंय. यावेळेस सचिन येतो चेंडू खाली. झेलचा प्रयत्न आणि झेल पुन्हा एकदा ड्रॉप केला गेलाय. तर दुसरा झेल नक्कीच ह्या मॅच मध्ये राहुल जटरचा ड्रॉप केला गेलाय. आणि झेल ड्रॉप केल्यानंतर राहुलच्या बॅटमधनं देखील मोठे फटके आपल्याला बघायला मिळाले. तर
एकविरा बेलापूर वर्सेस एपी बॉयज नेरूळ चा आपण दोन्ही संघांनी या इनिंग ब्रेक मध्ये टॉस साठी यायचंय. पुन्हा एकदा व्हाईट बॉलचा इशारा. व्हाईट बॉल नक्कीच कॉल केला पंचांनी. डॉट बॉल येतोय आणि षटक नक्की संपुष्टात आलंय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 32 आकड्यावरती आपल्याला बघायला मिळतोय. राहुलच्या बॅटमधून आपण 2 षटकार देखील बघितले. राहुलचा विचार केला तर वैयक्तिक आतापर्यंत 18 धावांवरती राहुल खेळताना बघायला मिळतोय आणि शेवटचा षटक असेल. बत्तीस धावा 32 रन्स नक्कीच स्कोर कार्ड वरती लगावल्या गेल्यात 4 षटकांच्या समाप्तीनंतर. चला स्पीडअप करा. पंच टीम मीटिंग करून देऊ नका, जास्त वेळ घेऊ नका. 32 धावा आतापर्यंत आपल्याला धाव फलकावरती बघायला मिळत आहे 4 षटकांच्या समाप्तीनंतर. आणि नवीन गोलंदाज शेवटचा स्लॉगवरचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज निखिल आला. निखिल इंगळे नक्कीच आपल्याला इन ऍक्शन आता शेवटचं षटक टाकण्यासाठी बघायला मिळेल. त्याचबरोबर आणि स्ट्रायकिंग फलंदाज राहुल जठार देखील आपल्याला बघायला मिळेल. ह्यावेळेस राहुलने खेचून मारलाय फटका. लॉंग ऑनच्या वरनं चेंडू जातो सीमा पार 6 धावांसाठी. 6 धावांनी धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोचतोय 38 आकड्यावरती. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. थोडस धडपण देखील आपल्याला निखिल वरती बघायला मिळतं. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका देखील लगावला होता राहुलने, पण तदनंतर कमबॅक करण्याचा प्रयत्न देखील निखिलचा असेल. राहुल पासून थोडासा बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होतो चेंडू, पण पंचांचा इशारा व्हाईट बॉल आलाय. व्हाईटच्या साईडने धावफलक 39. ह्या वेळेस फुलटॉस चेंडू होता. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. रनआउटची संधी इथे आणि 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला जय आणि राहुलच्या माध्यमातून बघायला मिळते. धावफलक नक्कीच इथे वाढतंय. धावफलक 41 आकड्यावरती. राहुलच्या बॅट मधनं कव्हरच्या वरनं हा खेळलेला फटका 6 धावांसाठी. चांगली फलंदाजी बघायला मिळते आपल्याला राहुल जठारच्या माध्यमातून.
यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका सर स्ट्रेट डाऊन खेळलेला हा फटका चेंडू जातोय सीमा पार 6 धावांसाठी. ह्या ओव्हर मधला हा तिसरा षटकार आपल्याला राहुलच्या बॅट मधनं बघायला मिळतो. चांगली फलंदाजी राहुल देखील आपल्या करताना बघायला मिळतोय. अजून देखील या षटकाचा विचार केला तर चेंडू शिल्लक असतील 2 आणि चांगली फलंदाजी आपल्या राहुलची बघायला मिळते. राहुलचा विचार केला तर वैयक्तिक 14 चेंडू आणि 38 धावांवरती 2 चेंडूंवरती 2 षटकार लगवले तर 50वा देखील राहुलच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळते. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटर खेळण्याचा फटका लॉंग ऑनच्या दिशेने एक सिंगल इथे कंप्लीट केले जाते. रनआउटची संधी चांगला थ्रो आणि इथे फलंदाज बाद होतोय राहुल जठार. 15 चेंडू आणि 39 धावांवरती नक्कीच रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झालाय. शेवटचा चेंडू असेल ह्या इनिंगचा. ह्यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न चेंडू खाली मंदार येतो आणि किशोर शिंदे नक्कीच पहिल्या चेंडूवरती बाद झालाय. तर चला एपी बॉयज नेहरू संघाचा कर्णधार इथे उपस्थित असेल तर आपण टॉस साठी यायचंय. त्याचबरोबर एकविरा बेलापूर संघ देखील इथे उपस्थित दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित असतील तर चला टॉस करूया. पाटील सरांच्या हस्ते नक्कीच इथे टॉस केला जाईल. टॉस नक्कीच इथे केला जातोय. एकविरा बेलापूर विरुद्ध एपी बॉयज नेरूळ ह्या दोन संघांमध्ये हा टॉस केला जाईल. तर पाटील सरांच्या हस्ते नक्कीच हा टॉस केला जातोय आणि कॉल केला जाईल. बेलापूर नक्कीच कॉल केला जातो. टेल्स नक्कीच कॉल केलाय आणि टेल नक्कीच इथे आलाय आणि टॉस जिंकला एकविरा बेलापूर संघाने. आपला निर्णय देखील आपण कळवायचा आहे आणि जशी ही मॅच संपेल तसं आपला निर्णय त्याच्या आधी कळवायचा आणि टीमला रेडी ठेवायचं आहे. 54 धावा नक्कीच फलकार लगवला गेला. 55 धावांचं टार्गेट इथे सेट केलंय ते आईमाऊली शाबा संघासमोर. हॅलो अप्पा दादा.
हॅलो हॅलो. तर चला सीबीडी किंग्स आपण मैदानामध्ये उतरायचं. तर जर पंच आपण देखील मैदानामध्ये उतरायचं आणि शाबा संघ आपल्याला विनंती असेल आपली सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाठवायची आहे. तर चला शाबास संघ आपली सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. पंच चला शाबास संघाला आपण बोलवायचं आहे पटापट. चला फरान चौधरी आपली सलामीची जोडी आपण मैदानामध्ये पाठवायची. सलामीची जोडी नक्कीच आपल्या मैदानामध्ये बघायला मिळते. सचिन लांगी आणि त्याचबरोबर भावेश भोईर ही जोडी आपल्याला मैदानामध्ये शाबास संघाकडनं देखील बघायला मिळेल. ते स्ट्रायकिंग गोलंदाजासाठी आमंत्रित केल्या गेल्या सीबीडी किंग संघाकडनं दिनेश ठाकूर. त्याचबरोबर आमचे निलेश पवार देखील उपस्थित झाले. त्यांचं देखील मी सरचे स्वागत करतो. आपण देखील स्टेजवरती स्थानापन्न व्हायचंय. स्ट्रायकिंग एंड फलंदाज भावेश भोईर देखील आपल्याला बघायला मिळेल. तर नक्कीच पहिला चेंडू इथे टाकला जातोय. पहिला चेंडू फ्लिक ऑफ द रिस्ट भावेश पवारच्या बॅट मधून आला हा मोठा फटका. चेंडू सीमा पार साधावेसाठी भोईर भोईर भावेश भोईरच्या बॅट मधून आलेला हा फटका. चांगली सुरुवात इथे म्हणता येईल शाबास संघासाठी. तर पहिला चेंडू फेस करत असताना भावेश भोईरच्या बॅट मधून आला हा मोठा फटका. काय फटका सजवलाय. पहिला चेंडू दिनेश ठाकूर वरती चढवलेला हल्ला. यावेळेस नक्कीच बॉडी अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न आणि पंचांचा इशारा येतो व्हाईट बॉल. व्हाईटच्या साह्याने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक जाऊन पोहोचलाय 7 आकड्यावरती. थोडस दडपण आता आपल्याला इथे बघायला मिळतं दिनेश ठाकूर वरती. कारण पहिला चेंडू टाकला आणि त्या चेंडूवरती काय फटका सजवला होता भावेशने. अशाच पद्धतीची फलंदाजी आता करावी लागेल शाबास संघाला. यावेळेस पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या वरनं चेंडूला फेकून दिलाय सरळ. भावेश भोईरच्या बॅट मध्ये येतोय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. धावफलक जाऊन पोहोचतोय. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 13 धावा.
आणि हा तिसऱ्या चेंडूवरती देखील लॉंग ऑफच्या वरनं चेंडू जातोय. वन बाउन्स सीमा पार 4 धावांसाठी. भावेश भोईर ऑन फायर इथे नक्कीच आपल्याला बघायला मिळतं. 3 चेंडू फेस करत असतं आणि 2 चेंडूवरती 2 लगातार षटकार आणि तिसऱ्या चेंडूवरती एक चौकार देखील आपल्याला बघायला मिळाला. काय फलंदाजी केली जाते भावेश भोईरच्या माध्यमातून. यावेळेस पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड फटका. चेंडू जातो 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स बाउंड्री लाईन पार 4 धावांसाठी. चौकाराच्या साह्याने धावफलक जाऊन पोहोचलाय 21 आकड्यावरती. चांगली फलंदाजी बघायला मिळते आपल्याला भावेश. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 21 धावा धावफलकर आपल्याला बघायला मिळतात. त्याचबरोबर आमचे विजय माने सर देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील मी सरचे स्वागत करतो. आपण देखील स्टेजवरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय. आपण वेळात वेळ काढला आणि आपली उपस्थिती दर्शवली. आपलं देखील आम्ही आभार मानतो. चांगला बॉल यावेळेस कमबॅक डॉट बॉल येतोय. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव फलकार धावा लागला 25 धावा. अनिकेत नक्कीच गोलंदाजीसाठी आला आणि चांगली गोलंदाजी. पहिला टप्पा पडल्यानंतर चेंडू नक्कीच चेंडूने वळण घेतलं. डॉट बॉल येतोय. व्हाईट बॉल नक्कीच येतो. व्हाईट प्लस
व्हाईट बॉल नक्कीच झाला. व्हाईटच्या साईड धावफलक पुढे सर चालू. धावफलक चौंपूस 33 आकड्यावरती झोलली. तो विकेट नक्कीच इथे मिळते. पहिल्या विकेटचं पतन इथे नक्कीच होत आहे. शाबाद संघाचा सचिन लांगी इथे बाद झालाय. तर एक विकेट नक्कीच इथे प्राप्त झाले. विकेट नंतर नवीन फलंदाज मंदार कोळी देखील आपल्याला स्ट्राईक फलंदाजी करताना बघायला मिळेल. या षटकातील चेंडू शिल्लक असतील 2 चेंडू. अनिकेतची ही गोलंदाजी पुन्हा एकदा सुरेख. व्हाईट बॉलचा इशारा, पंचांचा इशारा आहे. तो व्हाईट बॉल नक्कीच येतोय. व्हाईटच्या सगळ्यांनी धावफलक पुढे सरसावलाय 34 आकड्यावरती. अजून देखील गरज असेल 20 चेंडू आणि 21 धावांची गरज. डॉट बॉल येतोय. चांगली गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते अनिकेत शिंदेची. आता एक चौकार आला आता त्यानंतर चांगलं कमबॅक देखील केलंय. आतापर्यंत धावफलक धावा लागला गेल्या 34 आणि 9 धावा नक्कीच खर्च केलेत अनिकेतने. यावेळेस पुन्हा एकदा रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न झालाय. डॉट बॉल येतोय आणि षटक नक्कीच संपुष्टात येत आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलक 34 आकड्यावरती. समीकरण थोडंसं बदललंय. समीकरण येऊन पोहोचलंय 18 चेंडू आणि गरज असेल इथे 21 धाव्यांची. तर गोलंदाजीसाठी नक्कीच आमंत्रित केले गेले फरीद मुल्ला यांना. तिसरं षटक नक्कीच टाकण्यासाठी एक एक्सपिरियन्स खेळाडू 40 प्लसचा खेळाडू देखील त्याच्या खांद्यावरती आता जबाबदारी. धावफलक 34 आकडा 34 रन्स नक्कीच धावफलकावरती आपल्याला बघायला मिळतील. आणि भावेश अजून देखील मैदानामध्ये तैनात आहे. त्याच्या भावेशच्या बॅटमधून पहिल्या षटकांमध्ये धावांची अतेशबाजी आपल्याला बघायला मिळाली. भावेचा विचार केला तर अजूनपर्यंत 7 चेंडू आणि 28 धावांवरती नक्कीच खेळताना आपल्याला बघायला मिळतं भावेश भोईर. यावेळेस सरळ खेळलाय फटका आणि चेंडू जातोय सीमापार. 7 धावांसाठी फरीद मुल्लावरती नक्कीच हल्ला चढवलाय. पहिल्या चेंडूवरती षटकार नक्कीच इथे येतोय.
एक सिंगल देखील इथे मिळाले. सिंगलचे सही आणि धावफल 41 आकड्यावरती आपल्याला बघायला मिळते. अजून देखील 3 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल या षटकांमधील. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मंदार नक्कीच इथे बीट होतोय. चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती षटकार लगावल्यानंतर फरीद मुल्ला यांची 14 चेंडू आणि 14 धावांची गरज असेल आता ती शाबाद संघाला. ह्यावेळेस पुल केला चेंडूला. चेंडू जातोय लॉंग ऑनच्या दिशेने. 1 बाउन्स सीमा पार 4 धाव्यांसाठी. तर 4 धाव्याने धावफलक पुढे सरसावलाय. धावफलक पोहोचतोय 45 आकड्यावरती आणि समीकरण इथे चेंज होत आहे. 13 चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. तेरा चेंडू आणि 10 धाव्यांची गरज. ह्या वेळेस नक्की शफल झालाय आणि चेंडू 1 बाउन्स 2 बाउन्स नक्कीच कलेक्ट केला गेलाय. तोपर्यंत 2 धावा इथे नक्कीच कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते मंदार आणि 22च्या माध्यमातून आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 47 आकड्यावरती. आणि आता गरज असेल 12 चेंडू आणि 8 धाव्यांची. तर हॅलो हॅलो तर बेलापूर संघ आपला निर्णय कळवायचा आहे. आणि अनिकेत शिंदेला नक्कीच इथे पुन्हा एकदा आमंत्रित केले गेले गोलंदाजीसाठी, ज्याच्या माध्यमातून आतापर्यंत या 3 षटकं नक्कीच हाताळले गेले. तर 3 षटकांमध्ये सगळ्यात चांगलं षटक ज्याने हाताळलं होतं त्या अनिकेतला एकदा पुन्हा एकदा कॉल केला गेलाय 4थं षटक टाकण्यासाठी. स्ट्रायक फलंदाज भावेश भोईर आपल्याला बघायला मिळेल. चांगला चेंडू आणि एक चोरटी धाव नक्कीच इथे मिळाली आहे. आणि समीकरण बदलते 11 चेंडू आणि गरज असेल 7 धाव्यांची. 22च्या स्वरूपामध्ये 1 धाव मिळाली आहे. आणि चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर चेंडूने वळण घेतला आणि यष्टांच्या मागे तेवढं सुरेख यष्टीरक्षण देखील आपल्याला लकीच्या माध्यमातून बघायला मिळालं. आणि स्टंपिंग नक्कीच इथे होतं मंदार आणि बाद झालाय फलंदाज क्रमांक 2. नवीन फलंदाज मैदानामध्ये आता आपल्याला बघायला मिळेल ॲट नंबर 4 4थ्या क्रमांकासाठी. 10 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज असते आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये बॅटिंग करण्यासाठी आपल्याला गुड्डू बघायला मिळेल. स्वप्नील मोरावकर नक्कीच आलाय फलंदाजीसाठी. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि तोपर्यंत 2 धावा नक्कीच इथे कंप्लीट केल्या जातील. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला बघायला मिळते स्वप्नील मोरावकर आणि भावेशच्या माध्यमातून.
आणि समीकरण इथे चेंज झालंय. धाव फलकावर धावा लागल्या गेल्यात 50 धावा आणि आता गरज असेल 9 चेंडू आणि 5 धाव्यांची. पंचांचा इशारा, व्हाईट बॉलचा इशारा आलाय. धाव फलकात नक्कीच वाढ होते. धाव फलक जाऊन पोहोचते 51 आकड्यावरती. समीकरण पुन्हा चेंज झालंय. 9 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी. व्हाईट बॉलचा इशारा नक्कीच येतोय. 9 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. चांगला चेंडू, तट बॉल येतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल घेण्याचा प्रयत्न देखील झाला. ते ड्रॉप केला गेला आणि सिंगल इथे मिळते. आणि चौथं षटक देखील इथे संपुष्टात आलंय. समीकरण बदललंय. 6 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज. दोन धावा डिपेंड करण्यासाठी नक्कीच फलंदाज गोलंदाजाला आमंत्रित केले गेले. निखिल कदम. तर पहिला चेंडू गुड्डू नक्कीच. यावेळेस पंचांचा डॉट बॉल येतोय. पाच चेंडू आणि गरज असेल 2 धाव्यांची. आणि चांगला नक्कीच बॉडीचा वेध देखील घेतला. एक सिंगल इथे कंप्लीट केली गेली आहे. समीकरण 4 चेंडू आणि 1 धावेची गरज. 1 धावेची गरज असेल. डॉट बॉल आलाय. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम देखील असेल. 3 चेंडू आणि 1 धावेची गरज.
तर नक्कीच इथे सामना जिंकला गेलाय आणि माऊली शाबा संघाने नक्कीच मॅच इथे फिनिश केली आहे आणि ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय भावेश भोईर, ज्याच्या बॅटमधनं फलंदाजी करत असताना 30 धावांची खेळी ज्याच्या बॅटमधनं आपण बघितली तो भावेश भोईर ठरला ह्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर भावेश प्लीज आपण यायचंय. तर प्रशांत दादा तडक यांना विनंती करेल आपल्या हस्ते नक्कीच मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आपण पुरस्कृत करायचं, ज्यांच्या माध्यमातून आम्हाला हे टी शर्ट देखील पुरस्कृत केले गेलेत मॅन ऑफ द मॅचचे. प्रशांत दादा तडाके आपल्याला विनंती असेल आपल्या हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट आपण द्यायचंय. तर भावेश आपल्याला विनंती असेल आपण यायचंय. त्याचबरोबर बिलापूर संघ आपल्याला देखील विनंती असेल मैदानामध्ये उतरायचंय.